नमस्कार मित्रो, आपण बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केला आहात का? आपण जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केला नसाल तर आपण 1 रुपयामध्ये बांधकाम कामगार नोंदणी करू शकता। याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहू शकता। पण बांधकाम कामगार नोंदणी करतेवेळी आपल्याला 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे। यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिका या ठिकाणाहून आपल्याला बांधकाम कामगार 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र भेटून जाते। पण आपल्याला तिथून जर सही भेटत नसेल, प्रमाणपत्र भेटत नसेल तर आपल्याकडे दुसरा पर्याय कोणता? तर दुसरा पर्याय आहे तो कोणता ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पण विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचा आहे। चला मित्रो, पाहू शकता आपल्याला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर आय बटन मध्ये व्हिडिओ देण्यात आलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन 1 रुपयात नोंदणी करू शकता। पण त्यामध्ये आपल्याला आता जे 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, यासाठी ते प्रमाणपत्र कुठे भेटून जाईल? आपल्याला पहा, mahabocw.in या वेबसाईट वरती यावं लागेल। यानंतर आपल्याला इथून लँग्वेज मराठी करून घ्यायची आहे। यानंतर पहा, इथे डाउनलोड नावाचा पर्याय आहे। पहा, डाउनलोड नावाच्या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, इथे डाउनलोड पर्याय ओपन होईल। यामध्ये बरेचसे फॉर्म आहेत। यामध्ये पहिलाच फॉर्म आहे 3 नंबरचा, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद तर्फे बांधकाम कामगारांना मागील वर्षात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संदर्भासाठी पहा, नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नवीन 90 दिवसाचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे। इथे पहा, डाउनलोड पर्याय आहे, यावरती क्लिक करतो। हे आहे तुम्हाला ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगार 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। आता हे तुम्हाला जर देत नसतील साइन वगैरे करून तर दुसरा पर्याय कोणता हे व्हिडिओ मध्ये सांगत आहे। पहा, हे प्रमाणपत्र डाउनलोड करून आपण साइन जर देत असतील तर चांगली गोष्ट आहे। दुसरा पर्याय पहा, बांधकाम कंत्राटदाराचे किंवा ठेकेदाराचे बांधकाम कामगार मागील वर्षभरात 90 दिवस किंवा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र संदर्भासाठी पुढे आहे डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार ठेकेदाराचे विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र भेटून जाईल। हे कसे भरायचं, कुणाकडून भेटून जाईल हे संपूर्ण आता आपण पाहूयात। तर याचा हे तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या, याची प्रिंट मारा आणि कुठे भेटायचं आहे तर तुमच्या जे काही तुम्ही 90 दिवस काम करताय त्या कंत्राटदाराकडे आपल्याला हे भेटून जाईल। आता हे पाहू शकता, तुम्हाला प्रिंट काढून तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय 90 दिवसाचे त्या बांधकाम कंत्राटदाराकडे, गव्हर्नमेंट किंवा ठेकेदाराकडे तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता। आता हा फॉर्म ब्लँक आहे, कसा भरायचा तो मी आता थोडक्यात सांगतो। इथे पाहू शकता, मी एका बांधकाम कंत्राटदाराकडून, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडून 90 दिवसाचे प्रमाणपत्र एका महिलेला भेटलेला आहे। त्याचा नमुना मी तुमच्या समोर ठेवत आहे। त्यांच्या वैयक्तिक माहिती हाईड केलेल्या आहेत। आता हा फॉर्म भरतेवेळी जावक क्रमांक लिहितील, जावक दिनांक लिहितील, इथे फोटो चिकटवतील, तुमचा फोटोवरती साइन मारतील आणि इथे त्यांचा राऊंड शिक्का सुद्धा मारतील। त्यानंतर नियोक्त्याचा, ठेकेदाराचा विकासाचा तपशील आहे। हा पहा, नियोक्त्याचे, ठेकेदाराचे विकासाचे नाव, त्या कॉन्ट्रॅक्टराचे नाव येथे येऊन जाईल। नियोक्त्याचे, ठेकेदाराचे आस्थापनाचे नाव, त्यांचे पुन्हा एकदा नाव येऊन जाईल। त्यानंतर नियोक्त्याचे, ठेकेदाराचे नोंदणी क्रमांक, आता त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक असतो, रजिस्ट्रेशन नंबर, तो इथे नमूद करतील। ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे त्या विभागाचं नाव, उदाहरणार्थ PWD किंवा जिल्हा परिषद, अशा पद्धतीने। नियोक्त्याचे, ठेकेदाराचे विकासाचा पत्ता, आता त्याचा पत्ता कोणत्या ठिकाणी राहतो तो लिहितील, गाव, तालुका, जिल्हा लिहितील, पिनकोड आणि मोबाईल नंबर इथे नमूद करतील। अशा पद्धतीने त्यांनी नियोक्ता, ठेकेदाराचं नाव माहिती भरतील। त्यानंतर बांधकाम कामगाराचा तपशील म्हणजे तुमचा तपशील इथे लिहितील। पहा, इथे कामगाराचे नाव लिहितील, त्यांचं वय नमूद करतील, कामगाराचा पत्ता लिहितील। त्यानंतर पहा, त्यांचा पूर्ण पत्ता, पिनकोड सहित मोबाईल नंबर लिहितील। कामाचा प्रकार इथे लिहितील, कोणतं काम करतात, उदाहरणार्थ गौंडी कामगार, जे काही कामाचं स्वरूप आहे ते इथे ते नमूद करतील। आता कामाचा कालावधी 90 दिवस पूर्ण होणं गरजेचं आहे। कामाचा कालावधी इथे पाहू शकता, फेब्रुवारी महिन्यापासून इथे जुलै महिन्यापर्यंत केलेला आहे। 115 दिवस एकूण काम केलेलं आहे असं या दाखल्यात वर्णन आहे।
कामगाराचा सध्याच्या कामाचे ठिकाण, इथे गावचे नाव येतील, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि नमूद कामगाराची नोंदणी दिनांक इथे लिहून देतील। वेतन त्यांचं किती 350। आता त्यांना त्यांचं वेतन ते बांधकाम कामगारांना कोण देणार तर त्यांचा कंत्राटदार। त्यानंतर नियोक्ता ठेकेदाराचे विकासाचे सही शिक्का, इथे ते कंत्राटदार आपले शिक्का मारतील, साइन करतील। अशा पद्धतीने तुम्हाला हे ठेकेदाराकडून घ्यावयाचे 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। आता ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी यामधील महत्त्वाच्या बाबी म्हणजे ठेकेदाराचा रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर हा अपलोड करावा लागतो। त्यामुळे हा बाब खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला अशा पद्धतीने 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद यांकडून भेटत नसेल तर दुसरा पर्याय हा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता, त्यांच्याकडून फिल करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला जे 1 रुपयात नोंदणी करायची आहे बांधकाम कामगारांची, त्यामध्ये हे अपलोड करायचं आहे। आता तो व्हिडिओ कसा पाहायचा, हा व्हिडिओ संपताच इथे पहा लिंक येऊन जाईल, यावरती टच करा आणि तुमची नोंदणी करू शकता। तुमच्या अडचणी कमेंट सेक्शन मध्ये नमूद करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।